श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. दुःखाचे निवारण करणारे, संकटात पाठीशी उभे राहणारे श्री स्वामी महाराजांसाठी कृपया तुम्ही आपल्या अमूल्य वेळेतील किमान 10 मिनिटे काढू शकाल का? ह्या 10 मिनिटात स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. जी लोक आपल्या आयुष्यात खूप निराश आणि त्रासदायक राहत आहेत, त्यांना नेहमीच पैशांची समस्या असते किंवा काही गंभीर आजार असतात. त्यात औषधांचा काहीच परिणाम होत नाही. फक्त पैसे पाण्यासारखे वाया जात राहतात. घरामध्ये, कामात नेहमीच अशांतता असते. व्यवसाय करावासा वाटत नाही. व्यवसायात मन लागत नाही. जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, उत्पन्नाचे साधन ठप्प झाले असेल, पैशांची समस्या कायम भासत असेल, सारखे दुसऱ्यांकडून उसने पैसे घ्यावे लागत असतील, तुम्हाला घरात प्रगती दिसत नसेल, तर आज मी तुम्हाला स्वामी माऊलींचा एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहे. हा मंत्र अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारी आहे. जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल आणि तुम्हाला मंत्राचा जप करता येत नसेल, तर तुम्ही तो तुमच्या मोबाईलवर लावून सोडू शकता. असे 3 दिवस केल्याने तुमच्या सर्व समस्यांपासून कायमची सुटका होईल. काही वेळातच तुमच्याकडे पैसा येऊ लागेल. घरात सदैव आनंद राहील. रोग तुमच्यापासून दूर राहतील. तुमच्यासोबत सर्व चांगले घडू लागेल. तुम्हाला फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवावा लागेल आणि हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून काळजीपूर्वक ऐकावा लागेल. मंत्र ऐकताना एवढे समजून घ्या की तुमचे काम आता झाले आहे. भक्तांनो, आता आनंदी राहा, कारण तुमची सर्व संकटे दूर होणार आहेत. कारण आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांचा एक दिव्य आणि शक्तिशाली मंत्र आम्ही सांगणार आहोत. मंत्र ऐकण्या अगोदर स्वामींचा एक छोटासा प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. अक्कलकोट जवळच्या एका छोट्या खेड्यात गौरी नावाची एक तरुणी राहत होती. गौरी श्रीकृष्णाची परमभक्त होती आणि ती रोज तासनतास भजन गात आणि कृष्णाच्या रूपाचं ध्यान करत असे. तिची भक्ती इतकी शुद्ध होती की गावातले सगळेच तिच्या आध्यात्मिक समर्पणाचं कौतुक करीत असत. तिची भक्ती असूनही गौरीला अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. तिचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतं आणि तिच्या आईवडिलांना तिचं लग्न ठरण्याची चिंता होती. या सगळ्या अडचणींमध्ये गौरीचा श्रीकृष्णावरचा विश्वास कायम होता. तिला खात्री होती की कृष्ण योग्य वेळी सगळं व्यवस्थित करतील. एके दिवशी गौरीला अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या महान संत श्री स्वामी समर्थांविषयी ऐकायला मिळालं. लोक म्हणत होते की स्वामी समर्थांना अद्भुत शक्ती आहे आणि ते भक्तांच्या समस्या सोडवू शकतात. आशेने भरलेल्या मनाने गौरीने स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. गौरी अक्कलकोटला पोहोचली तेव्हा तिने स्वामी समर्थांना भक्तांच्या गरड्यात पाहिलं. ती मोठ्या आदराने त्यांच्या पायांवर लीन झाली. स्वामी समर्थांनी तिला प्रेमळ नजरेने पाहिलं आणि विचारलं, मुली, तुला इथे कोणी आणलं? गौरीने डोळ्यातून अश्रू येत आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि तिची श्रीकृष्णावरील भक्ती सांगितली. तिने स्वामी समर्थांना तिच्या अडचणींवर मार्गदर्शन करण्याची विनंती केली. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस गौरी, कृष्ण नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझी भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच तो तुझी मदत करेल.
गौरी विश्वासाने भरलेल्या मनाने घरी परतली. काही दिवसांनी एक अद्भुत घटना घडली. जवळच्या गावातला एक श्रीमंत आणि धार्मिक माणूस त्यांच्या गावात आला. तो आपल्या मुलासाठी वधू शोधत होता, जो श्रीकृष्णाचा भक्त होता. जेव्हा त्याने गौरी आणि तिच्या निष्ठावान भक्तीविषयी ऐकलं, तेव्हा त्याला वाटलं की ती त्याच्या मुलासाठी योग्य जोडीदार आहे. लग्नाची मागणी स्वीकारण्यात आली आणि लवकरच गौरीचा त्याच्या मुलाशी मोठ्या थाटात विवाह झाला. हे दाम्पत्य श्रीकृष्णाला आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी ठेवत एक आनंदी आणि आध्यात्मिक जीवन जगले. काही वर्षांनी जेव्हा गौरी आणि तिचे पती स्वामी समर्थांचे आभार मानण्यासाठी अक्कलकोटला गेले, तेव्हा स्वामी समर्थ फक्त एवढंच म्हणाले, खरा भक्त कधीही कृष्णाचा त्याग करत नाही. जशी त्याने द्रौपदीची मदत केली तशीच तुझीही केली. लक्षात ठेव, प्रत्येक रूपात, प्रत्येक परिस्थितीत कृष्णाची कृपा नेहमीच त्यांच्यासोबत असते ज्यांचा विश्वास अटळ आहे. ही कथा दाखवते की श्री स्वामी समर्थांच्या दिव्य हस्तक्षेपाने आणि गौरीच्या श्रीकृष्णावरील गाढ भक्तीने तिच्या जीवनात कसा चमत्कारिक बदल घडून आणला. ही कथा भक्तीच्या शक्तीची आणि देवाने आपल्या भक्ताच्या शुद्ध प्रार्थना कसे ऐकले याचा सुंदर अनुभव देते. स्वामी भक्तांनो, आपण स्वामीचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. 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 ओम स्वयंप्रकाशाय नमः.
ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः. ओम त्रिगुणात्मकाय नमः. ओम स्वयंप्रकाशाय नमः.
ओम त्रिगुणात्मकाय नमः.